20 मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 13 प्रकृती पुरुष विवेक योग. अलंकाप्री पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. तव आनिके एक एक शोभे मनितले निके तरी भोगीजे एक एक काळे केविहे. तरी ययाचा मारू ते कताती अनिवारू परी सोमती भरू अभिमानिया. हे जाणे मृत्यूचा रागिटा सिंहाडयांचा दरकुटा परी काय की जे वांजटा प्रिजत असे. महाकल्पा परोती कव घालोनी औचिती सत्यलोक भद्र जाती अंगी वाजे. लोकपाळ नित्य नवे दिग्गजांचे मेळावे स्वर्गीची ये आडवे रेगोनी मोडी. इयरयाचेनी अंगवाते जन्म मृत्यूची ये गरते निर्जीवे होऊनी भ्रमते जीव मृगे. न्याहाळी पाके भडा पसरलासे चवडा करुनिया माझी वडा आकार गजो. म्हणून काळाची सत्ता हाची बोलो निरुता ऐसे वाद पंडुसुता क्षेत्रा लागी. हे बहु उखी विखी ऋषी केली नेमिशी पुराणी ये विशी मतपत्रिका. अनुष्टपादी छंदे प्रबंधी जे एवं विदे ते पत्रावलंबन मध्ये करू दि अजुनी. वेदींचे व्रत सामसूत्र जे देखणे पण पवित्र परितया ही क्षेत्र नेनवेची. आनिक आनिकी ही बहुती महाकवी हेतुमंती या लागिमती वेचिलिया. परी ऐसे हे एवढे की अमुके याचे पुढे हे कोणाही वरपडे होयची ना. आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझ सांगो तैसे साध्यंतुगा. महाभूतान्य अहंकारो बुद्धिरव्यक्तमेवच. इंद्रियानी दशेकंच पश्यंच चेंद्रिय गोचरा. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघाचेतना धृती. एतक्षेत्र समासेन सविकार मुदाहतम. तरी महाभूत पंचको आणि अहंकारो एको बुद्धी अव्यक्त दशको इंद्रियांचा. मन आनिकही एको विषयांचा दशको सुख दुःख द्वेषो संघात इच्छा आणि चेतना धृती. एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आघवीची. आता महाभूते कवने कवन विषयो ऐसी करणे हे वेगळा लेपने एक एक सांगो. तरी पृथ्वी आप तेज वायू वेम इये तुझ सांगितली बुज महाभूते पाचे. आणि जागतिये दशे स्वप्न लपाले असे ना तरी अवसे चंद्रगुडू. नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी कान फुलता कळिकी आमोदू जैसा. किंबहुना काष्टी वन्नी जेवी किरीटी तेवी प्रकृतीची पोटी गोप्य असे जो. जैसा ज्वरो धातुगतू अपत्यांचे मीश पाहतू मग झाल्या आंतू बाहेरी व्यापी. तैसी पाचाही गाठी पडे जे देहाकारू उघडे ते नाचवी चहूकडे तो अहंकारोगा. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. आता बुद्धी जे म्हणिजे ते ऐशिया चिन्नी जाणिजे. बोलिले यदुराजे ते ऐके सांगो. तरी कंदर्बाचे बळे इंद्रिय वृत्तीचे मेळे विभांडून येती पाळे विषयांचे. तो सुखदुःखांचा नागोवा जेत उगानो लागी जीवा. तेत दोहीसी बरवा पाडू जे धरी. हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष काहे मैळ हे चोख ऐसे जे निवडी. जिये अधमोत्तम सुजे जिये साने थोर बुजे. जिया दिठी पारखिजे विशो जीवे. जे तेज तत्वांची आदी जे सत्वगुणाची वृद्धी. जे आत्मया जीवाची संधी वसवित असे जे. अर्जुना ते गाजान बुद्धी ती संपूर्ण. आता ऐके ओळखन अव्यक्ताची. पै सांख्याची या सिद्धांती प्रकृती जे महामती. तेची एके प्रस्तुती अव्यक्त गा. आणि सांख्य योग मते प्रकृती परिसवली तू ते. ऐसी दोही परी जेथे विवंचिली. तेत दुजी जे जीवदशा तिये नाव विरेशा. येथे अव्यक्त ऐसा पर्यावोहा. तरी पहावयाला रजनी तारा लोपती गगनी. का हरपे अस्तमानी भूतक्रिया. इतक्यात दुसरा पुढे कालवादी येऊन आवेशाने म्हणाला,
असे असेल तर काळाची याच्यावर सत्ता का आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. पण ही कालसत्ता स्पष्ट दिसत असूनही अभिमानाने पेटून काही जण आपलेच मत बरोबर आहे असे प्रतिपादन करतात. सिंहाच्या गुहेप्रमाणे मृत्यू हा भयंकर आहे हे प्रत्यक्ष पाहूनही जर तुम्हाला आपलेच तुणतुणे वाजायचे असेल तर ते टिकणार कसे? हा काळ महाकल्पालाही पोटात घालून त्याच्या पलीकडे असणारा जो ब्रह्मदेवाचा सत्यलोक त्यालाही मिठी मारतो. स्वर्गामध्ये प्रवेश करून नित्य नवे अष्टलोकपाल व अष्टदिग्गजांचाही संहार करतो. याच्या सपाट्यात सापडून जी जीवरूपी असाय सावजे जन्ममृत्यूच्या खड्ड्यात पडतात. याने केवढा जबरदस्त पंजा पसरला आहे पहा तर खरे. त्याने आकारजात म्हणजे जगतरूप हत्ती धरून ठेवला आहे. म्हणून काळाची सत्ता आहे हेच म्हणणे खरे ठरते. अर्जुना, या क्षेत्राबद्दल असे अनेक वाद आहेत. नैमिषारण्यात ऋषींनी याचे अशा अनेक प्रकारे वादविवाद केल्याचे पुराणात दाखले आहेत. वेदातील अनुष्टुभ छंद इत्यादी याबद्दल पुष्कळ चर्चा असून अद्यापही याविषयी ग्रंथ निर्माण होतच आहे. विचाराच्या दृष्टीने अत्यंत शुद्ध असलेले वेदातील बृहत सामसूत्र त्यालाही हे तत्व योग्य प्रकारे जाणता आले नाही. आणखी कित्येक क्रांतदर्शी महाकवींनी या विषयावर आपली बुद्धी खर्च केली आहे. परंतु हे अशा प्रकारचे व एवढे आहे किंवा अमक्याचेच आहे वगैरे काही उलगडा होईल. आता हे क्षेत्र जसे आहे तसे तुला सविस्तर सांगतो. तरी पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, प्रकृती आणि 10 इंद्रिये म्हणजेच 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, आणखी एक मन, 10 इंद्रियांचे 10 विषय, सुख दुःख द्वेष संघात इच्छा आणि चेतना व धृती अशी क्षेत्राची एकूण 36 तत्वे आहेत हे तुला प्रथम सांगतो. आता महाभूते कोणती, विषय कोणते, इंद्रिये कोणती एक एक वेगळेपणाने सांगतो. तरी पृथ्वी, जल, तेज, वायू व आकाश ही 5 महाभूते ध्यानात ठेव. आणि जागृत अवस्थेत स्वप्न जसे समोर नसते किंवा अमावस्येला चंद्र गूढ किंवा गुप्त असतो किंवा लहान मुलांमध्ये तारुण्य जसे दडून बसलेले असते किंवा न फुललेल्या कळीचा सुगंध जसा तिथेच गुप्त असतो किंवा लाकडामध्ये जसा अग्नी गुप्त असतो त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटामध्ये जो गुप्त असतो असा धातुगत ज्वर हा कुपत्याची केवळ वाट पाहत असतो. ते घडल्याबरोबर जसा आत असलेला तो बाहेर पडून सर्व शरीर व्यापतो त्याचप्रमाणे या 5 महाभूतांचे पंचीकरण एकत्र होऊन जेव्हा देह बनतो तेव्हा त्याला तो चहूकडे नाचवतो तो हा अहंकार होय. त्याचे एक मोठे नवल वाटते की तो विशेष अज्ञानाच्या पाठीमागे लागत नाही पण सज्ञानाच्या मात्र मानगुटीस बसून त्याला अनेक संकटात पाडतो व नाचवतो. आता जिला बुद्धी म्हणतात ती अशा चिन्हावरून जाणावी असे जे देवांनी अर्जुनास सांगितले ते आम्ही सांगतो. इच्छा प्रबळ झाली असता इंद्रियाच्या वृत्तीच्या मदतीने जी विषय समुदायाला जिंकून आणते त्या विषयरूपी सुखदुःख इत्यादी लुटींचा जेव्हा जीवाला भोग घ्यावा लागतो तेव्हा हे चांगले हे वाईट असा जी निवाडा करते व हे सुख हे दुःख, हे पुण्य हे सदोष किंवा हे शुद्ध अशुद्ध असा जी निवाडा करते, जिला निंदनीय उत्तम लहान थोर हे समजते व ज्या दृष्टीने जीव विषयांची परीक्षा करतो ती ज्ञानेंद्रियांचे मूळ, जी बहुतांशाने कार्य, आत्मा व त्याचे प्रतिबिंब जो जीव यामधील मध्यस्थ तत्व आहे. अर्जुना, हे बुद्धीचे संपूर्ण लक्षण आहे असे तू समज. आता तुला अव्यक्ताची लक्षणे सांगतो. अर्जुना, सांख्यसिद्धा जिला प्रकृती असे म्हणतात तिलाच येथे अव्यक्त सांगितले जाते आणि सांख्य व योगमताप्रमाणे प्रकृतीचे 2 प्रकार तुला विस्ताराने सांगितले आहेच. अर्जुना, आम्ही तिलाच अव्यक्त असे पर्यायाने म्हणत आहोत. रात्र संपताच तारे जसे आकाशात लोपून जातात किंवा सूर्यास्तानंतर लोकांचे व्यापार जसे थांबतात असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.